नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर 2 गट जमले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र रात्री 8 वाजेनंतर शहरातील विविध अपंगांचा पेव फुटल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली. शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आणि जमावाला पांगवण्यासाठी 15 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात. त्यानंतर जमाव पांगला. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस, अप्पर पोलीस अधीक्षक कांबळी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी आता संशोधकांची धरपकड सुरू केली असून आपण विश्वास न ठेवण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. नंदुरबार शहरातील होणाऱ्या दगडफेकीच्या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत का, असाही प्रश्न वारंवार घडणाऱ्या या दंगलीमुळे समोर येतोय. सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा. नमस्कार. आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग, चिरा गल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता. एक वेगळी घटना सकाळी घडल्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची तपाव येतो. नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे. सर्व सिच्युएशन शांत आहे. संध्याकाळी जे काही स्टोन पेल्टिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. तर काही आरोपी आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये. असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे, आपले शहराचं वातावरण आणि माहोल शांतपणे ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काळ नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल 112वर आपण संपर्क साधा. सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.